वेलकम बॅक फ्रेंड्स टू अवर यूट्यूब चॅनल दी इंग्लिश डॅकेट. तर मित्रांनो, आजची कथा ही अतिशय बेसिक लेवलची आहे. सुरुवातीला आपण बेसिक लेवलच्याच कथा अभ्यासणार आहोत की ज्याने आपलं इंग्लिश रीडिंग, प्रोनाऊन्सिएशन हे दोन्ही सॉल्व होतील. त्यासोबतच बेसिक वर्ड आपण शिकूया की ज्याने आपला इंग्लिशचा पाया आहे जो पक्का होईल. बेस पक्का करण्यासाठीच आपण हे सगळं करत आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या स्टोरीला. आजच्या कथेचं नाव आहे द क्लेवर हेअर. द म्हणजे एक, क्लेवर म्हणजे हुशार, हेअर म्हणजे ससा. वन्स अपॉन अ टाईम, एकदा, एके वेळी, देर लिव्ड अ लॉयन इन अ फॉरेस्ट. देर तेथे, लिव्ड राहत होता, अ लॉयन इन अ फॉरेस्ट. इन म्हणजे च्यात, अ फॉरेस्ट जंगलात. ही वॉज व्हेरी क्रुअल. ही तो, वॉज होता, व्हेरी क्रुअल इथे. ॲनिमल्स म्हणजे जो सिंह आहे तो आपला ॲनिमल आहे आणि प्राण्यांच्या संदर्भात इथं आपण इथं यूज करता आलं असतं, पण इथे ही यूज केलेलं आहे, तेही चालतं. ही वॉज व्हेरी क्रुअल, तो खूप निर्दयी होता. निर्दयी म्हणजे ज्याला कशाचीच दया नसते असा प्राणी. व्हेरी खूपच निर्दयी. अदर ॲनिमल्स वर अफ्रेड ऑफ हिम. अदर म्हणजे दुसरे, ॲनिमल्स प्राणी, वर अफ्रेड ऑफ हिम. अदर ॲनिमल्स, इथे ॲनिमल्स हेच प्रत्यय जोडला आहे. मीन्स ॲनिमल्स प्लुरल सेंटेन्स झालं आहे, त्यामुळे इथे वरचा यूज केला आहे, वॉजचा यूज नाही केला आहे. अफ्रेड ऑफ, अफ्रेड ऑफ म्हणजे घाबरणे, ऑफ हिम म्हणजे त्याला. ही यूज्ड टू किल ॲनिमल्स विदाउट ॲनी मर्जी. ही तो, यूज्ड टू एखाद्या पास्टमधली हॅबिट दर्शवण्यासाठी यूज्ड टूचा उपयोग करतो आपण. किल ॲनिमल्स विदाउट ॲनी मर्सी. किल्स ॲनिमल्स म्हणजे हत्या करायचा ॲनिमल्स प्राण्यांची. विदाऊट म्हणजे कोणत्याही कशाच्याही. ॲनी कोणत्याही, मर्जी म्हणजे दया, दयेविना. वन डे एके दिवशी, द ॲनिमल्स हेल्ड अ मीटिंग. वन डे एके दिवशी, द ॲनिमल्स प्राण्यांनी, हेल्ड अ मीटिंग म्हणजे आयोजन करणे. हा होल्डचा सेकंड फॉर्म आहे, सेकंड. पण तरीही इथे हेल्डचा अर्थ आयोजित करणे असा होतो. हेल्ड अ मीटिंग एक सभा. इट वॉज डिसाइडेड दॅट वन ॲनिमल वुड बी सेंट टू द लॉयन एव्हरी डे. इट वॉज डिसाइडेड, त्यांनी, इथे इट का यूज केला आहे, प्राण्यांच्या संदर्भात इट यूज करतात. वॉज डिसाइडेड केले, त्याने निश्चय घेतला सभेत, दॅट वन की एक, ॲनिमल वुड बी सेंट टू द लायन एव्हरी डे. वुड हा विलचा पास्ट म्हणून यूज करतात. बी म्हणजे सेंड केला जाईल, टू बी द लायन एव्हरी डे. सिंहाजवळ एक रोजचा प्राणी सेंड केला जाईल. वेन जेव्हा, इट म्हणजे त्याचा, वॉस होता, द हेअर स्टोन म्हणजे सशाची जेव्हा वेळ आली, सशाची बारी आली. टर्न म्हणजे बारी येणे किंवा वेळ येणे. आपण म्हणत नाही खेळता खेळता की आता माझी बारी आहे, आता माझा चान्स आहे, तसंच. गो टू द लॉयन, गो म्हणजे जाणे, टू द सिंहाकडे. ही थॉट ऑफ अ प्लॅन. ही म्हणजे कोणे, सशाने. थॉट म्हणजे विचार केला, ऑफ अ प्लॅन एक योजना. थिंगचा पास्ट थॉट. ही रीच्ड द लॉयन्स प्लेस व्हेरी लेट. ही तो, रीच्ड, रीचचा पास्ट, रीच्ड द लायन्स प्लेस. द लायन्स प्लेस सिंहाच्या जागेवर, व्हेरी लेट खूपच उशिरा. द लॉयन वॉन्टेड टू नो why the hare was so late. The lion wanted to know. सिंहाला wanted म्हणजे, want म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी इच्छा दर्शवण्यासाठी wantचा उपयोग करतो. wanted म्हणजे
पास्ट टेन्स संदर्भात यूज केला आहे. सिंहाला जाणून घ्यायचं होतं. टू नो माहिती करून घेणे. वाय का. द हेअर वॉज सो लेट ससा का लेट झाला. लेट म्हणजे उशिरा. द हेअर सेड सेचा पास्ट सेड सर. आय मेट अनदर लायन वाईल कमिंग हिअर. मी मेट मला भेटला. मेटचा पास्ट मेट अनदर आणखी दुसरा. लायन सिंह व्हाईलच्या दरम्यान कमिंग हिअर. ही सेड ही वॉज द किंग ऑफ द फॉरेस्ट. तो म्हणाला. ही वॉज तो आहे. द किंग ऑफ द फॉरेस्ट. ही वॉन्टेड टू ईट मी. त्याला मला खायचं होतं. इथे वॉन्टचा पास्ट वॉन्टेड. तुम्हाला बोललो आहे मी वॉन्टेड का यूज करतात. एखादी इच्छा दर्शवण्यासाठी आपण वॉन्टचा यूज करतो. जसं आय वॉन्ट टू प्ले मला खेळायचं आहे. आय वॉन्ट टू गो देअर मला तिथे जायचं आहे. असंच ही वॉन्टेड टू ईट मी म्हणजे त्याला कोणाला सिंहाला वॉन्टेड खायचं होतं. मला म्हणजे सश्याला. वेअर ही इज कोठे आहे तो. द लायन रोअर्ड. वेअर कोठे ही इज. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणून इंटरोगेटिव्ह सेन्समध्ये हे सेंटेन्स यूज केलं आहे. त्यामुळे इज पूर्वी आला आहे. इज हे आपलं टू बीचे रूप आहे. इज ही सब्जेक्ट लास्ट आला आहे. द लायन रोअर्ड सिंहाने गर्जना दिली. रोअर म्हणजे गर्जना देणे. रोअर्ड म्हणजे गर्जना दिली. टेक मी टू हिम टेक घेऊन चल टू मला. द हेअर टूक हिम टू अ वेल. सशाने घेतलं हिम त्याला टू अ वेल. विहिरी भोवती विहिरीजवळ. द हेअर सेड ससा म्हणाला. सर द अनदर लायन इज इन द वेल. द हेअर सेड ससा म्हणाला. सर द अदर लायन इज इन द वेल. अदर दुसरा. लायन सिंह इज आहे इन द वेल या विहिरीत. द लायन लुक्ड इन टू द वेल. द सिंहाने लुक्ड पाहिले. लुकचा पास्ट लुक्ड. इन टू म्हणजे ज्या आत. द वेल विहिरीत. ही सॉ द हिज ओन रिफ्लेक्शन. ही सॉ त्याला दिसली. हीच त्याची ओन स्वतःची. रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब सावली. ही सॉ सी सॉ सीन. सीचा सेकंड फॉर्म सॉ. हीच म्हणजे त्याला ओन स्वतःची रिफ्लेक्शन प्रतिबिंब. तर प्रतिबिंब आरशात किंवा पाण्यात दिसतं त्याला आपण प्रतिबिंब म्हणतो आणि त्याला इंग्लिशमध्ये रिफ्लेक्शन म्हणतात. ही थॉट इट वॉज द अनदर लायन. ही थॉट त्याने विचार केला. इट तेथे वॉज होता. द अदर लायन दुसरा सिंह. ही गॉट अँग्री तो त्याला खूप राग आला. जम्प्ड इन टू द वेल अँड डायड. जम्पचा पास्ट जम्प्ड उडी मारली. इन टू विहिरीत अँड डायड. आता इथं इनचा यूज नाही केला आहे कारण की जेव्हा कोणती गोष्ट सुरुवातीपासून त्यात असते तेव्हा इनचा यूज करतात. बट एखादी गोष्ट बाहेरून आत किंवा आतून बाहेर जाते तेव्हा इन टू या प्रिपोजिशनचा यूज करतात. जसं की आय एम गोईंग इन टू द ट्रेन. मी ट्रेन म्हणजे जात आहे. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण घेता येईल आपल्याला. आय एम गोईंग इन टू द मार्केट. मी मार्केटमध्ये जात आहे. आणि जर आपल्याला बोलायचं आहे मी बसमध्ये आहे तर आपल्याला म्हणता येईल आय एम इन द बस. सो डिफरंट कळला. दॅट्स हाऊ अशा प्रकारे द हेअर सेव्ड ऑल ॲनिमल्स. अशा प्रकारे ते हेअरने सेव्ड वाचवली ऑल ॲनिमल्स प्राण्यांना. अँड बिकम अ हिरो ऑफ द फॉरेस्ट. बिकेम म्हणजे बनला. द हिरो ऑफ द फॉरेस्ट जंगलाचा हिरो बनला. तर मित्रांनो आजची कथेतून
मोरल म्हणजे बोध घेण्यासारखं काय आहे. इंटेलिजन्स इज मोर इम्पॉर्टंट अँड युजफुल दॅन फिजिकल पॉवर. बुद्धिमत्ता इज अधिक मोर इम्पॉर्टंट अधिक महत्त्वाची आहे आणि युजफुल उपयोगाची सुद्धा आहे दॅन च्यापेक्षा फिजिकल पॉवर शारीरिक क्षमता. दॅन म्हणजे च्यापेक्षा कंपॅरेटिव्ह डिग्री दॅन. सो फ्रेंड्स, धन्यवाद. कशी वाटली आजची कथा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आणखी व्हिडिओज बनवण्यासाठी तुमच्याकडून मोटिवेट होता येईल. सो फ्रेंड्स, थँक